नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय हलसिद्धनाथा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय नमः शिवाय हलसिद्धनाथा नमः शिवाय नमः शिवाय हलसिद्धनाथा नमः शिवाय नमः शिवाय सत्यवमाता नमः शिवाय नमः शिवाय सत्यवमाता नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न आदमापूर निवासी श्रीमंत बाळू मामाच्या नावानं आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा विना जीवा हे गती माई दुःखाची जनते हे गती माई दुःखाची अविनाश करी अपूजा ऐसे
हरी विठोबा तेने विना जीवा सुख नोहे हे रती माईक दुःखाचे जनती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुल्याईसे अविनाश करी आपुल्याईसे मनाला दीपिसे गोविंदाचे हे रती माईक दुःखाचे जनती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे एक मरणीची सरे तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची किरे कृती उरे मागे हे रती माईक दुःखाचे जनती नाही आदि अंती अवसानी ओम नमो जी सद्गुरु बाळू मामा माझिया नाथा आपल्या चरणी माथा माझा वचन ऐकावे कमलापती माझिया रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया बाळू मामा भजनामध्ये बाळू मामा रमती आगमापुराला भक्त जन रमती भजनामध्ये बाळू मामा रमती हिरवी गावाला भक्त जन जमती बाळू मामाच्या नावानं चांग भल बोलती गावाला भक्त जन रमती बाळू मामा बाळू मामाचे चांग भले चांग भले रे चांग भले बाळू मामाचे चांग भले बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया हे पांडुरंग दूत मन मन दुसरे चरण दुसरे चरण संताजी ओम नमो जी सद्गुरु बाळू मामा अप्रेमिता आधी अनाधी मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता जगत पिता जगत गुरु जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीच जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता आदमापूरच्या देवराय दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पाय आदमापूरच्या देवराय दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पाय दंडवत तुझे आदमापूरच्या देवराय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया आदमापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया आदमापूरच्या देवराया दंडवत तुझिया पाया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटे जळ कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण हे कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज दयाची पायी माझे दंडवत दयाची पायी माझे दंडवत माझे दंडवत दयाची पायी माझे दंडवत माझे दंडवत माझे दंडवत आपोला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख नोहे ये रती माईक दुःखाचे जनिती नाही आदि अंती अवसानी प्रस्तुत प्रसंग प्राप्त प्रसंग जगाचा मालक ब्रह्मांड नायक आदमापूर निवासी श्रीमंत बाळूमामा मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन निर्वीच्या पुण्यवान आणि पवित्र नगरीमध्ये माझा देव अवतरला हा म्हणता म्हणता तुम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये भक्तीचं संजीवन रोप लावून गेला पण सगळ्यांच्याच लावलं गाव निर्वीवाले सगळ्यांच्याच लावलं किती लोकसंख्या निर्वी गावाची किती लोकसंख्या आहे 32,3,200 हा नुसती ही कागदोपत्री असेल कार वाढलेली किती 4-5 हजार तर लोकसंख्या सहज असणार आहे बरोबर आहे का नाही 10% सुद्धा लोक इथं नाहीत मग ह्याला काय म्हणावं महाराज मनातली तिडी म्हणावी का मनातली आडी म्हणावी का भगवंतावरती नसलेला विश्वास म्हणावा का भयान कलियुग म्हणावं काय म्हणावं याला पण असू द्या हे कुणाच्याही भाग्यामध्ये नाही बरोबर आहे ना अध्यक्ष ह्या जगाच्या मालकानं कोणाकून काय करून घ्यायचं हे ठरवलेलं आहे आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे मामांचा भंडारा यात्रा उत्सव आता संपन्न होतोय मामांची बकरी आली मामांच्या बकऱ्याचं पाऊल या ठिकाणी लागलं सुंदर असा सोहळा ह्या निर्वीच्या गावकऱ्यांना सुंदर असा पार पडला त्यावेळेला सुद्धा मी आलो होतो पाडव्याची सेवा होती माझी अध्यक्ष पाडव्याची ती सेवा त्याच पाडव्याच्या सेवेला धायगुडवाडीचं बाप्पू तुमच्या इथल्या मंदिराचे आपण पायापूजन केलं तिथं मंदिराचं पायापूजन केलं खाली कुठं निमगावला दुपारची सेवा आणि संध्याकाळची सेवा मामांच्या बकऱ्या आणि त्याच सेवेमध्ये महाराज पहिल्यांदा धोतर घातलं
नाही का आपला सुमऱ्यासारखा पॅन्टीवरच आपला कार्यक्रम असायचा. जगाच्या मालकाने त्यावेळेस धोतर घालायची आज्ञा दिली, धोतर घातलं. ठीक आहे. आणि तेव्हापासून हा चालत आलेला हा उत्सव आहे. आज कितवं वर्ष यात्रेचं आपल्या? दुसरं. हा द्वितीय वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. सर्व परिचयाचे आहे, सर्व ज्ञात आहेत. सुंदर असं नियोजन तुम्ही सगळेजण करत आहात. हा खेळ एकट्याचा नव्हे. मला सांगा बरं, बसलेल्यापैकी परपंचात चालवणं सुद्धा एकट्याचा खेळ आहे का? हा, नक्की का? असं काय आहे का निर्वी गावामध्ये एकच माणूस काम करतो, बाकी नुसतं झोपून पलंग तोडतात, खाटा मोडतात? आहे का असं काय? सगळ्याला काम करावं लागतं, सगळ्याला राबावं लागतं. आवाज मोकळा करून बोल करा, आवाज मोकळा. सगळ्याला राबावं लागतं, सगळ्याला कष्ट करावं लागतं, तेव्हा परपंच चालतो. अरे मग तुमचा आमचा परपंचामध्ये सगळ्याला राबावं लागतं. हा तर जगाच्या मालकाचा परपंच आहे ना. तू एकटा चालवणार आहे का? सगळ्याला राबावं लागणार आहे, सगळ्याला राबावं लागणार आहे. पण राबत असताना स्वतःचा परपंच म्हणून राबावं, स्वतःचा परपंच म्हणून राबावं. हा, जावचा परपंच म्हणून राबू नये. फरक आहे राबण्यामध्ये, राबण्यामध्ये फरक आहे. पण एक सांगू का, जसं राबला, जसा कष्ट केलं, तसा पगार देवानं दिला आणि अजूनही देतो. पुढे चरित्रामध्ये ओघाओघाने आलं तर सांगून जाईन चरित्रामध्ये की कसा पगार माझा देव देतो. आज दुसरं वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे. सगळे संयोजक आयोजकाच्या चरणाला साष्टांग दंडवत आहेत. बरीचशी माणसं त्या ठिकाणी. आता आपलं आम्ही कर बांधली अध्यक्ष, रीतीभातीप्रमाणे देवाची कर बांधली गेली. कलश पूजन झालं, 4-5 ऊस लावलं गेलं, त्याला जे काही कडाकणी प्रसाद केला त्याला प्रसाद दाखवला गेला, त्याची कर बांधली गेली. सगळ्यांनी हातामध्ये पुष्प भंडारा आणि अक्षदा घेतल्या, सगळ्यांच्या ठिकाणी वाहिलं आणि सगळ्यांनी सांगितलं देवाला की ए मामा, ए देवा, तुझी यात्रा आता आम्ही वात घालून सुरू करतोय. वात घातली गेली, 5 वाती 7 वाती प्रज्वलित केल्या आणि प्रत्येकानं देवाला सांगितलं की देवा मामा, तुझी यात्रा आता सुरू करतोय. ह्या यात्रेला बळ दे, ताकद दे, पाठबळ दे आणि आमच्या हातून तुझी अशी सेवा घडव. आणि सगळ्यांनी पुष्प अर्पण केली. आता सांग यात्रा सुरू झाली. त्यात आपला एक अर्धा तास गेला. आम्हाला यायला अर्धा तास उशीर झाला. साहजिक आहे, रायगडवरनं महाराज निघालो. 1-1:30 वाजता रायगड सोडलं मी. मध्ये स्टेशन होती, ती स्टेशन घ्यावंच लागतात. मध्ये एक लग्न होतं, तिथं अर्धा तास गेला आणि याला मला 6:30-7 वाजले. तरी भयान जोरात गाडी आली. जुनीच महिना आहे पण जोरात चालते का? पोचलो. आता थोडासा अर्धा तास आणखी पुढे ढकलू का? लांब जायचे तुम्हाला? भुका लागल्यात का? नाही तर जेवण करून सुरू करू, काय हरकत नाही. काय करते त्याला? नाही तर चहा पिऊन या, थोडस तेवढाच आधार. 9:30 वाजता आपला सेवा संपन्न होईल. या सगळ्या संयोजक आयोजकांना, ही सगळी मामांची लेकरे, तुम्हा सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांगाचा दंडवत आहे. संत श्री सद्गुरू बाळूमामा देवालय, ठाणगे फाटा, ठाणगेवाडी. सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी आहे. भव्य दिव्यता आहे, भव्य दिव्यता आहे. वैभव का महाराज? मामाच्या आदमापुरानंतर, मामाच्या मेतक्यानंतर भव्य दिव्यता जाणवत असेल तर पहिलं ठिकाण आहे संत श्री सद्गुरू बाळूमामा आणि हलसिद्धनाथ देवालय, गडिंग्लज. अफाट भव्य दिव्यता महाराज, अफाट भव्य दिव्यता. संत श्री सद्गुरू बाळूमामा देवालय, ठाणगे फाटा. संत श्री सद्गुरू बाळूमामा आणि सद्गुरू मुळे महाराज देवालय, धायगुडवाडी. 2 मंदिरं भव्य दिव्य झाली बरं का महाराज, भव्य दिव्य. खूप फिरलो मी, खूप फिरलो आणि अजूनही फिरतोय. पण भव्य दिव्यता असावी कशी तरी तुमच्याकडून शिकावं. कार्यक्रम करायचा ना, पण नेटकाच करायचा हे तुमच्याकडून शिकावं. वस्तुस्थिती आहे, तुम्ही हिता आहात म्हणून नाही. आणि तशी तोंडावर तो सुती करायची सवयच अध्यक्ष मला माहिती नाही अजिबात. आमच्या अभियानाला माहिती, कसला माहिती आहे. बरं, कुणी मला परत बोलवावं म्हणून मी कुणाचंच गुणगान गात नाही. जा झाला तिकडे, नाही बोलतो काय फरक पडला? माझं काम अडणार आहे का? त्याचं चालू आहे, त्याचं तू बघून घेईल कुठं पोहोचायचं, कुठं नाही पोहोचवायचं. पण खरोखरच भव्य दिव्यता आहे. कधी योगाला तर जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल की काय भव्य दिव्यता असते, काय प्रसन्नता असते. हे कशामुळे शक्य आहे माहिती आहे का? त्या भगवंताच्या चरणावरती असलेला विश्वास आहे, भगवंताच्या चरणावरती असलेला निष्ठा आहे. आणि हे माझं आहे, हे माझ्या मामाचं आहे. हा दरबार, हा संसार, हा परपंच मामाचा आहे, म्हणजेच माझ्या देवाचा आहे. मला राबलंच पाहिजे. ही
निष्ठा मनामध्ये ना तेव्हा ते वैभव निर्माण होतं. ह्या सगळ्या भक्त परिवाराला चरणावरती साष्टांग दंडवत आहे. आमचे विकास दादा तुला डबल धन्यवाद देतो. लय दिवस सारखं निरोप होते माझे, पण आज आला आणि मला बुजवळ निरोप देऊन सांगितलं मी येतोय बरं का. ठीक आहे, ह्या सगळ्यांचं प्रेम आहे, आपुलकी आहे. त्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. सुंदर अशी साध्यांना आमचे हरिभक्त पारायण सचिन महाराज होता, हरिभक्त पारायण आमचे विठ्ठल महाराज कदम आहेत, आमचे हार्मोनियमचे साध्यांना आमचे बाप्पू महाराज कदम, बाप्पू महाराज कोळपे. पहिल्यापासून बरं का देवा, सगळ्यात पहिल्यांदा जर ह्या मामांची कथा सांगण्याला सुरुवात केली, मामांचं चरित्र सांगायला सुरुवात ह्या महाराष्ट्रामध्ये केली, आणि पहिल्यांदा जर परख्या गावातून जर कुणी साथ दिली असेल तर बाप्पू महाराज कोळपे. आणि मग गणित जुळत गेला भगवंत. बाप्पूंच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. सुंदर अशी सेवा आहे. आमचे युवा मृदंगमने आमचे विकेतात आहे, त्यांच्याही चरणावरती साष्टांग असा दंडवत आहे. महाराज नाव काय तुमचं? गणेश महाराज घेतले. बरं, गणेश महाराज आहेत. हा शिंदे महाराज महाराज शिंदे राजेंद्र महाराज शिंदे आहेत. तिन्ही रत्नाच्या चरणावरती महाराज साष्टांग दंडवत आहे. विनिकिरे बाबा तुमच्याही चरणाला साष्टांग दंडवत आहे. मनाचा मोठेपणा म्हणून तुम्ही उभे राहिलात माझ्यासाठी. मी महाराज नाही, कीर्तनकार नाही, प्रवचन करणे, कुणी काही म्हणू, मी त्या मामाचा गडी आहे बरं का. ठीक आहे. मस्तक है मायावरी, ओ मस्तक है मायावरी, वन करी संताचा, वन करी संताचा. धन्यवाद आहे. मनाचा मोठेपणा आहे महाराज. परमार्थ लय सोप्पा आणि साधा आहे, फक्त मनाचा मोठेपणा पाहिजे आणि स्वीकार करता आलं पाहिजे, मान्य करता आलं पाहिजे. मनामधले सगळे विकार गळून गेले पाहिजेत. बघा परमार्थ किती गोड आणि किती मोठा आणि किती सहज साध्य होतो. तुम्हाला सगळ्याच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. सिस्टीमवाले दादा एकदा जोरात टाळ्या वाजवा. वा, सुंदर अशी सिस्टीम आहे. तुम्हाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. आमचे महाराज आहेत. वा, सुंदर असा शंकनाथ महाराज कानामध्ये म्हणतो. महाराज नाव काय म्हणलात? बालकृष्ण महाराज चव्हाण. ज्या ज्या वेळेला या ठिकाणी आलो त्या वेळेला शंकनाथ केलेला आहे. काय भगवंताचे पुजारी आहेत. महाराज तुमच्याही चरणावरती माझा साष्टांग असा दंडवत आहे. शूटिंगवाले दादा आहेत. सौरभ दादा. युट्यूब चॅनलचं नाव काय म्हणले? भक्तिमय छाया हा युट्यूब चॅनल आहे आणि ही भक्तीची छाया जी आहे तुमच्या आमच्यापर्यंत, भक्तीचा स्वाद तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्यांच्याही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सर्व मामांचे कार्यक्रम असतील, भक्तीचा कार्यक्रम असतो तो पाहत जा. त्यांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. त्याचबरोबर सगळी बसलेले आचार्य मामा असतील, पुजारी दादा असतील, आमचे विजू दादा सोनवणे आहेत, आमचे भोसले मामा आहेत, ही सगळी तरुण पोरं आहेत, ही सगळी मंडळी आहे, सगळी महाराज मंडळी आहेत. सगळ्याच्या चरणाला साष्टांग असा दंडवत देतो. अगदी थोडक्यामध्ये अभंगाचा भावार्थ बघूया फक्त 5 मिनिटात. म्हणून महाराज चाली नसतात, काही नसतं. एकदा का घेर टाकला ते थांबायचंच नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. या जीवाला सुख कशाने आहे, ह्या सुखाचा पत्ता सांगण्याचा काम तुकोबारायांनी केलं. तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून सांगू लागले की बाबा तुला सुख पाहिजे ना, ज्या सुखासाठी तू धडपडायला लागला ते सुख जर तुला कशात भेटत असेल तर त्या सुखाचा पत्ता सांगत असताना तुकाराम महाराज सांगतात, आपोला तो एक देव करुणी घ्यावा, जीवा सुख नव्हे. आपोला तो एक, पण हिथं आवर्जून सांगितलं एक. नुसतं देव म्हणलंय का? हिथं म्हणले एक. एक का म्हणले असतील बरं?
तर देव पंचायतन आहे, त्याच एका देवाला आपलंस करून घ्यावं असं तुकाराम महाराज या ठिकाणी प्रतिपादन करतात. देव पंचायतन आहे म्हणजे सूर्यदेव आहे, गणेश भगवान आहेत, श्री हरी विष्णू आहेत, देवादिदेव महादेव आहेत आणि आदिशक्ती आदिमाया हे 5 मुख्य देव आहेत. त्यांना देव पंचायतन म्हणतात आणि या देवापैकी एका देवाला आपलंसं करून घ्यावं असं तुकाराम महाराज प्रतिपादन करतात. का असं करत असतील, कशासाठी असं सांगत असतील? कारण या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या का होईना तुकाराम महाराजांना निष्ठेविषयी बोलायचं आहे. मग कदाचित तुमची आमची निष्ठा डळमळीत आहे का हो? कदाचित तुमची आमची निष्ठा शंका घेण्यासारखी आहे का हो? हो हो, निश्चित स्वरूपामध्ये आहे. कारण आपण वेळेनुसार काळानुसार देव बदलत राहतो, वारानुसार देव बदलत राहतो आणि आपण एका जाग्यावरती थांबत नाही. मला सांगा, ए माइनो, आजारी पडलात, एका डॉक्टरकडून इंजेक्शन घ्यायचं, एका डॉक्टरकडून गोळ्या घ्यायच्या, एका डॉक्टरकडून वाफ घ्यायची, खेळ जुळल का हो? बरं होताल का? लवकर फरक पडेल का? त्या डॉक्टरला कळेल का नेमकं काय चाललंय त्या इंजिन मध्ये? नाही कळणार. कारण दररोज तुम्ही वेळेला तुम्ही वेगवेगळे डॉक्टर बदलत गेला. मग तेच तुकाराम महाराज सांगायचे की बाबा एक देव करून घे, ज्याच्या पाठीमागं तू पळायला लागलास त्याचं नाव आहे सुख. इथं बसलेल्यापैकी असं कोण आहे का मला आयुष्यभर दुःखच मिळालं पाहिजे असं कोण आहे का? कोणी सुद्धा शोधून सापडणार नाही. अरे तुम्ही आम्ही चालती बोलती माणसं आहोत. प्राण्यांना जरी आपण विचारायला गेलोत ना, जर एखादा प्राणी बोलतच असेल तुमच्या बरोबर, तर प्राण्याला सुद्धा सुखाची गरज आहे, त्याला सुद्धा दुःख नकोय, त्याला सुद्धा दुःख नको आहे. म्हणजे इथं मनुष्याचं प्रतिपादन केलेलं नाही, इथं जीवाला प्रतिपादन केलेलं आहे. जीवाला हा केलेला उपदेश आहे की तुला सुख पाहिजे. म्हणजे तुमच्या आमच्या आतमध्ये जो वास्तव्याला आहे त्याचं नाव जीव आहे, म्हणजेच तो शिव आहे. आणि त्या जीवाला, त्या शिवाला केलेला उपदेश की तुला काय पाहिजे, तुला सुख पाहिजे, तर मग काय कर, देवाला आपलं करून घे. आणि जर देवाला आपलं करून घेतलं की मग तुला सुखाची प्राप्ती होईल. मन प्रश्न आहे साधकाला, माग जे गबाळ उभं केलं त्याचं काय करू? आणि मग तुकाराम महाराज सांगू लागले, येरती माईक दुःखाचे जनित. देवाच्या व्यतिरिक्त येरती माईक, जे देवाच्या व्यतिरिक्त जे माईक आहे, जे मायामय आहे, जे आपलंसं वाटतंय ते काय आहे? ते दुःखाचं मूळ कारण आहे. बर पुढे सांगतात, नुसतं दुःखाचं मूळ कारण नाही, ते आताही नव्हतं, ते उद्याही नाही आणि ते काल सुद्धा नाही. आज काय केले प्रसादाला? आज लापशी केली. लापशी खाल्ल्यावरती तोंडाला येणारी चव आता आहे, पण उद्या आहे का? आहे का? अजिबात नाही. उद्या ती चव राहणारच नाही, पण ती विरून जाणार आहे, ती विरून जाणार आहे. नवी गाडी घेतली, तिचा आनंद आज झाला. जितका आनंद आज झालाय तेवढा 1 वर्षाने असेल का? राहील का? बर लग्न केलं, आज तारीख मोठी होती, आज लग्न केलं, ह्याचा आनंद आयुष्यभर राहील का? राहील का दादांनो? खरं सांगायचं आता, अगदी मोकळं बोला, काय होईल ती जाईल. खरं सांग, खरं सांगून टाका. हाय का खरा आनंद? हाय का खरा आनंद? एवढा त्रास देते, एवढा अत्याचार, हा माणसं सुकून गेली इकडं पार. बरीचशी तर गावागावामध्ये भगवी कपडे घालून गेली ती महाकुंभला. येतात का नाही काय माहित. आता जो आनंद आता आहे ह्या परपंचातला तो उद्या नसणार आहे, जो उद्या आहे तो परवा दिवशी नसणार आहे, जो आज आहे तो काल नव्हता. मला सांगायचं काय, येरती माईक दुःखाची जनती नाही, आधी अंती अवसानी, आताही नाही, कालही नाही, उद्याही नाही. दुःख रात्र दिवस विश्रांती नाही
पुरायची तळमळ आहे, पुरणार नाही ह्याची काळजी म्हणून तळमळ आहे. काही तर बसलेल्यापैकी कोण आहे का आम्हाला पुरलंय म्हणून? हा? उरतच नाही पुरायचं काय घेऊन बसला? हा? म्हणून तळमळ, म्हणून तडपड चाललेली. पण ते काय आहे? येरती माईक दुःखाची जनती, देवाच्या व्यतिरिक्त सगळं दुःख देणार आहे. मगाशी मी दुःख सांगितलं बांधवारी आहे हा संसार, दुःख 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 बांधवारी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवारी आहे हा संसार, दुःख बांधवारी आहे हा संसार, दुःख बांधवारी आहे हा संसार, दुःख बांधवारी आहे हा संसार. हा दुःख मागवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून ह्यांचं पाठ झालंय. भजनी म्हणाली म्हणून ह्या सगळ्यांचं पाठ झालं महाराज. पण सुटलाय का? सुटला नाही. म्हणजे पक्की खात्री आहे की दुःखच आहे. मग सांगितलं गाडी घेतली नवीन, आनंद वाटला. पण तीच गाडी धडकली तर डबल आनंद. हा दुःख, अपार दुःख, अपार दुःख. येरती माईक दुःखाची जणी. मला काय सांगाय? येरती माईक देवाच्या व्यतिरिक्त सगळं दुःखाचं आहे, सगळं दुःखाचं आहे. ते दुःखच देणार आहे. पण सुख पाहिजे तर देवाला आपलंसं करून घ्यायचं, तर सुख मिळतं. मला एक सांगा, बर का बरं दुःख असेल? कारण त्याच्यामधली आसक्ती. येरती माईक, बघा तिथे शब्द आलेला आहे महाराज. माईक म्हणजे माया, आसक्ती. तिची आसक्ती ना, आसक्ती ते दुःखाचं मूळ कारण आहे. रस्त्यानं जाता जाता एखादा ऍक्सिडेंट बघितला गाडीचा, गाडीचं पुढचं तोंड फुटलेलं असं, दुःख होईल का तुम्हाला? दुःख होईल का दादांना? तुम्हाला होईल का? नाही होणार. ते आपलं नाही ना, ती आपलं नाही. ऍक्सिडेंट झालाय ना, नाही झालाय का? झालाय, पण दुःख नाही का? ते आपलं नाही, आसक्ती. पण जर आपल्याच गाडीचा झाला ती आपल्या डोळ्यांनी बघितला तर दुःख होणार, वाईट वाटणार, याचं ना होणार का? आपली आहे म्हणून. येरती माईक देवाच्या व्यतिरिक्त जे आपलं केलं ते दुःख देणार आहे. मग परपंच सोडायचा का? संन्यास घ्यायचा का? अजिबात माझं म्हणणं नाही, अजिबात घेऊ नका. पण त्या परपंचामध्ये राहून परमार्थ कसा करावा ना, हे मामांची आईनं शिकवलंय ना, तसा परमार्थ घडावा, तसा परमार्थ घडला पाहिजे. आणि मग सांगलं येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. मग काय करावं लागेल? अविनाश करी आपुले आईसे मनाला लावे पिछे गोविंदाचे. हा, आणि ह्या मनाला का त्या मामाचं वेळ लागलं ना, तर तो स्वतःसारखाच करून घेतो. नवे नवे तो स्वतःच काळजी घ्यायला उभा राहतो. म्हणून माझी या स्वरूपी मन बुद्धी येई निक्षेपी, हे तुलन्या सर्व व्यापी मीची होशी. माऊली सांगू लागले हो. म्हणून माझी या स्वरूपी मन बुद्धी येई निक्षेपी, हे तुलन्या सर्व व्यापी मीची होशी. जर तू मनाने बुद्धीने सगळ्या तऱ्हेने माझ्यापाशी आला आणि माझा झाला, तर जसा सर्वव्यापी मी आहे तसं तुलाही मी सर्वव्यापी करून ठेवेन. मग जर त्याच्यासारखं जर आपण झालं तर दुःखाचा प्रश्न राहतो का? दुःखाचा प्रश्न राहत नाही, आसक्ती राहू शकत नाही, दुःख होणारच नाही. मग म्हणून तुकाराम महाराज सांगू लागले की ते दुःख घालवायचं असेल तर काय करावं? देवाला आपलंसं करून घ्यावं. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा,
जाऊ देवाची यादव, जाऊ देवाची यादव, जाऊ देवाची यादव. तिथं विसावा मिळेल तिथं गेलं पाहिजे. भाग्य आहे ना तुमचं आमचं. ह्या कलियुगामध्ये मामासारखा देव तुम्हा आम्हाला भेटला. या कलियुगामध्ये मामासारखा देव तुम्हा आम्हाला भेटला. डोकं टेकवायला जागा झाली हो, दुःख सांगायला जागा झाली, सुख सांगायला जागा झाली. ठीक आहे. आणि मग जर दुःख सांगायला सुख सांगायला जागा झाली म्हणजे तुम्हाला सुखाचा रस्ता सापडला. आणि मग तुकाराम महाराज सांगू लागले की जेवणामध्ये आलं त्याला जावं लागणार आहे, पण आलाय ना एकच काम कर, त्याला आपलंसं करून घे, तुला सगळं तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मनामध्ये शंका असेल एखाद्याच्या, खरंच सुख मिळतं का? शंका असेल ना. शंका कधी कोणाला काय येईल सांगता येत नाही हो. शंका कधी येईल काय सांगता येत नाही. पण म्हणजे तुकाराम महाराज सांगू लागले, तुका म्हणे एका मरणेची सारे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. ठीक आहे. जावं लागणार आहे, जावं लागणार आहे, ह्यात शंका नाही. जो आला त्याला जावं लागणार आहे, ह्याच्यामधून कोणी सुटणार नाही, सुटलाही नाही. पण त्याला जर आपलंसं करून घेतलं, जाणार हे तर निश्चित आहे, पण गेलो तरी कीर्ती मागे उरणार आहे. कशासाठी? त्या देवाला आपलंसं करून घेतलं म्हणून. बघा प्रभू रामचंद्र अरे मारुतरायानं देवाला आपलंसं करून गेलं. आज गावागावामध्ये मंदिरं झाली, आज गावागावामध्ये मंदिरं झाली. तुकोबाराय अवताराला आले, देवाला पांडुरंगाला आपलंसं करून घेतलं. हा जगदुनिया तुकाराम महाराजांच्या नावानं जयघोष करायला लागले. माझे माऊली आले, माऊलीनं देवाला आपलंसं करून घेतलं. ठीक आहे. अरे आज जगदुनिया माऊलीच्या चरणावरती नतमस्तक व्हायला लागली. माझा देव अवताराला आला, आणि देव ह्या कलियुगामध्ये अवताराला आल्यानंतर ह्या देवाला कितीतरी जणांनी आपलंसं करून घेतलं, कितीतरी जणांनी आपलंसं करून घेतलं. त्या भिखू मामाची आई लक्ष्मीबाई शिनगरेनं देवाला आपलंसं केलं. देवानं एवढी कृपा केली, एवढी कृपा केली महाराज, त्या जगाच्या बापानं तिला आपली लेक मानलं. अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या लक्ष्मीबाईचं नाव राहील. नवे जोपर्यंत ह्या भूतलावरती माझ्या मामाची सत्ता चालेल तोपर्यंत लक्ष्मीबाईचं नाव राहील. तुका म्हणे एक मरणीची सरी, उत्तमाची उरी कीर्ती मागे. बाळीकरीच्या गावामध्ये एक माई जन्माला आली, नाव जनाबाई तिचं. असा परमार्थ केला, असा परमार्थ केला, जगाच्या मालकानं एवढा अधिकार दिला, एवढा अधिकार दिला. त्या मामानं सांगितलं, हे म्हणला रांडचे, ज्या येळेला बाळू धनगराच्या नावानं शिजल नव, त्या येळेला तुझ्या नावानं मुठभर उज्या बाजूला काढून ठेवलं जाईल. कसला मान देवा देवानं हो, किती मान देवा, किती ताकद द्यावी देवानं. येणाऱ्या कथेमध्ये सांगणार आहे ते चरित्र, मग थोडक्यात सांगून जातो. त्या जगाच्या मालकानं अध्यक्ष बुजुर्ग मामा कोल्हापुराच्या भागामध्ये एका टेलरला 15 दिवस स्वप्नामध्ये शर्ट बंडी शिवायला शिकवलं. कलियुगामधली गोष्ट सांगतो मी तुम्हाला द्वापार युग सांगत नाही, मी तुम्हाला त्रेतायुग सांगत नाही. त्या जगाच्या मालकानं त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची आहे, त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची म्हणून त्याला स्वप्नामध्ये 15 दिवस कपडे शिवायचं काम शिकवलं. आणि सांगितलं, हे जा रे म्हणला, तुला आता शिकून झालंय, घे मशीन. मामानं पैसे दिले, मशीन घ्यायला लावली. तो माणूस अजून जिवंत आहे. मामानं त्यावेळेला शिकवलं, देवाला आपलंसं करून घेतलं होतं. म्हणून देव सत्ता स्वप्नामध्ये जाऊन शिकवत होता. काळजी करणारा माझा देव आहे. त्याला पोटा पाण्याची अवस्था अवघड होती ना, पण आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. अरे 4 घास खायचे तरच पोटाला बरं वाटणार आहे. मग त्या देवाचा रस्ता, माझ्या मामाचा रस्ता ठरला. मामानं स्वप्नामध्ये येऊन 15 दिवस टेलर काम शिकवलं. मामानंच पैसे दिलं मशीन घ्यायला, आणि ती म्हातारा अजून मशीन चालवतोय. पण त्या मशीनीचं वैशिष्ट्य असं आहे, 15 दिवस झाले की 16व्या दिवशी मशीन आपोआप बंद पडते. कसलाही फिटराना काही यांना चालूच होत नाही, चालूच होत नाही. मग ही त्या 1 दिवस मशीन बंद ठेवायची. 17व्या दिवशी पुन्हा त्या बाबांना मशीन वरती बसायचं, मशीनला पाय मारायचा, मशीन चालू होती. किती ताकद आहे माझ्या देवाची. काय दाखवावं ह्या देवानं, आणखी काय दाखवावं. पण आज चंद्र सूर्य असेपर्यंत, नवे हे कलियुग असेपर्यंत त्या बाबांचं नाव घेतलं जाईल का देवाला. उभारला ध्वज नीले कवरी, ऐशीच्या रजनी इरती जाची.
महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतायत, तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे किती जरी दिवस गेले तरी हे कीर्ती अजरामर राहणार आहे. कशाच काम, कशामुळं, कशासाठी, तर देवाला आपलंसं करून घेतलं म्हणून आहे. अभंगाचा सरळ आणि साधा भावार्थ संपला. माझं अजिबात म्हणणं नाही महाराज की असा भावार्थ असेल. जसं जमलं तसं सांगण्याचा प्रयत्न केला, जशी मामाने बुद्धी दिली तसं मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ कमी, एकदा विठोबा रुक्माईचं भजन होईल आणि लगेच मामांच्या चरित्राकडे परत होईल. विठोबा रखुमाई विठोबा हात वर करा एकदा सगळ्यांनी. बाळू
देवाच्या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये मामांचा दुसऱ्या वर्षाची भंडारा यात्रा संपन्न होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे देवाची कर बांधली गेली. देवाला कडाकणी, पान, सुपारी जे जे काही देणं आहे ते तिथं देणं आणि देवाची यात्रा वाद घालून प्रारंभ झाली. आज या ठिकाणी जागर होईल, देवाच्या नावाचा उदो होईल. उद्या मला वाटतं किती वाजता मिरवणूक आहे? उद्या 3 वाजता मिरवणूक निघणार आहे. कोणाकोणाला उद्या लय काम आहेत त्यांच्यासाठी परवा दिवशी काढू, आहे का नाही? ऐका हे माहिनो, अरे परपंचातली कामं दररोजच आहेत. या परपंचामध्ये दररोजच कामं आहेत, कामं संपणार नाहीत. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, ज्यांनी माझ्या मामासाठी वेळ दिला, या जगाच्या बापानं त्याच्या परपंचासाठी वेळ दिला. जो माझ्या मामाच्या दरबारामध्ये भक्तीमध्ये रंगला, त्याचा परपंच माझ्या देवानं रंगीबिरंगी करून सोडला. इतिहास आहे हो. उद्या सर्वांनी 3 वाजता या ठिकाणी यायचं. माई डोक्यावरती कलश असावा, त्यात नारळ असावा, कुणाच्या डोक्यावरती तुळशी असावी. सुंदर अशी मिरवणूक काढायची. उद्या जगाच्या मालकाचा आनंद घ्यायचा. आपल्या दारावरून पालखी जाणार असेल तिथं सडा टाका, रांगोळी काढा आणि देव दारावरती आल्यावरती त्याचं पाय पूजा. अपार भाग्य हो या गोष्टीचं. ही भाग्य साधन नाही हो, मागून सुद्धा मिळणार नाही. हे भाग्य मागून सुद्धा मिळणार नाही. खऱ्या अंतकरणाने कळकळीनं तळतळीनं एकदा देवाला आवाज देऊन बघा ना, देव तुमच्यासाठी उभा राहतोय की नाही? उभा राहील व 100% उभा राहील. पण त्या देवासाठी अगोदर तुम्ही राबा, कष्ट करा, तुम्ही तुमचं काम करा. माझा मामा स्वतःच काम करेल. माझ्या देवानं सांगितलं, अरे म्हणला माझ्या तळावरती येताय नव, अरे हिथं आल्यावरती कष्ट करा, राबा. जे पडल ते काम दिसतंय नव, ते काम करत राहा. अरे म्या पगार द्यायला बसलोय नव, कार काळजी करायला असा? देव पगार द्यायला बसलेला आहे. म्हणून या ठिकाणी आल्यावरती कष्ट करावं, राबावं, देवासाठी करावं. ठीक आहे. उद्या सुंदर अशी मिरवणूक निघली पाहिजे. वाजत गाजत गावातून देव मिरवल, भंडारा उधळला जाईल. तो भंडाऱ्याचं महात्म्य लय मोठं आहे, तो अंगावरती पडू द्या. त्या भंडाऱ्यामध्ये नाहून निघा. साक्षात कर्म बदलण्याची ताकद या भंडाऱ्यामध्ये आहे. त्यावेळेला माझा मामा भ्रमंती करत होता, त्यावेळेला सुद्धा जगाच्या बापानं कर्म बदलली. आणि आज सुद्धा माझा मामा एखाद्याचं कर्म बदलायला मागं पुढं बघत नाही. त्याची सेवा आवडली, तो एकदा त्याच्या मनामध्ये बसला रे बसला की या देवानं हित सुद्धा कलियुगामध्ये कर्म बदललेली आहे. पण भंडाऱ्यामध्ये सुंदर असं नाहून निघा, आनंदी लुटा. ठीक आहे. सर्वांनी ह्या कार्याला हातभार लावा, मदत करा. महाराजांना माहित असेल, महाराज या कलियुगातलं दान संपलं की कलियुग संपणार आहे. कलियुग तरलंय कशावरती माहितीये का? दानावरती तरलंय. ज्या दिवशी दान संपेल ना, त्या दिवशी कलियुग संपणार. देव अवताराला आलाच त्याच्यासाठी. माझा मामा आला कशासाठी? तर अवताराला आला, धर्म वाढवायला माझा देव अवताराला आलेला आहे. देव अवतार जगा वेगळा अवतार आहे हो मामाचा. तिन्ही देवांना एकत्रित घेतलेला अवतार हा माझ्या देवाचा, माझ्या मामाचा आहे. देव येताना शब्द देऊन आला, कलियुगामध्ये जाईल आणि 1000 जीवांना पोटभर अन्न घालेल, म्हणजे धर्म करेल. आणि देव सांगू लागला, अरे म्हणला कलियुगामध्ये कर्माची घरं बुडून जातील, धर्माचंच घर टिकून राहील. ज्या घरामध्ये धर्म घडला तिथं बाळू धनगर उभा राहिला. ज्या घरामध्ये बाळू मामाच्या नावानं 5 माणसाच्या हातावर तांबट पाणी पडलं, तिथं धर्म घडला, तिथं धर्म घडला, तिथं माझा मामा उभा राहिला. इतिहास आहे, ते उभा राहतो. म्हणून सर्वांनी मदत करायची. सर्वांनी ह्या ठिकाणी आपल्या देवाचा उत्सव आहे त्या भावनेनं यायचं. लय बारीक बघायचं काम आपलं नाही हो. बारीक बघायला बसलाय की मामा का हो महाराज? अध्यक्ष बरोबर आहे. मोकार गप्पा असतात, मोकार महाराज दररोज फिरतोय, लय अनुभव आहेत.
मोकार गप्पा. ह्याला लय गोळा झाला असं. ह्याला ती 5-6 जण टवाळकी येत का नाही त्यांचं काय खरं नाही बरं का. काल गेलती काय धाब्यावर. मोकार गप्पा मोकार. मला सांगा ए माई दादांनो, तुम्ही 10 रुपये दिलं ते कोणासाठी दिलं? कोणासाठी दिलं? बोला 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 जावा. मामासाठी दिलं का आमच्यासाठी दिलं? हा, मामासाठी दिलं का नाही? मग तो पैसा त्याच्या नावाने गेला, तो त्याच्या बँकेतला त्याच्या अकाउंट मध्ये घे ना ओढून. तो तुम्ही कशाला शिक्क मारून ओढायचा प्रयत्न करायचा? तो घेईल त्याच्या नावावरती ओढून आणि ते 10 रुपये कुठं खर्च झालं त्याचं पुस्तक सुद्धा ते प्रिंट करल. तुम्ही काळजी करू नका. पण तो जेव्हा प्रिंट करतो का नाही, आमचं तुमचं आमचं चुकल पण त्याचं चुकत नाही. ठीक आहे. मोका नको त्या गप्पा मारू नयेत, नको त्या गोष्टी करू नयेत. या काळ्याला कसा हातभार लागेल ह्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्वांनी भरभरून दान करा. खाऊन बुडवणारा माझा देव नाही. खाऊन बुडवणारा माझा देव नाही. आणि आजपर्यंत बुडवलंच नाही. कुणाची सेवा फुकाट सुद्धा करून घेतली नाही. आणि तुमचंही खाऊन बुडवणार माझा देव नाही. ह्या देवानं 10 रुपयासाठी दिलत ना तुम्ही, तुम्हाला हजारानं 100 देणारा देव आहे. हजारानं 100 देणारा देव आहे. कसं देईल किती देईल ह्याचं गिनतीच आपण करू शकत नाही. तुम्ही आम्ही काय करू. माझ्या मामा सांगायचा हो, एक अशी मामांचा भक्त होता. त्याच्या मुलीचं लग्न जवळ आलं होतं. लग्न करायचं होतं. मुलगी वयात आली होती. आणि मामाच्या इथं यायचा, तळावरती राबायचं, येताना काने आंबील काय असेल ते घरनं घेऊन यायचं. मामाच्या इथं आपलं सेवा करायची, जीव घालायचं, धर्म करायचा. आणि मग मामा म्हणला, अरे म्हणला रांडच्या, अरे आता तुझी लेक मोठी झाली नव, अरे तिथं लग्न कर की र. त्यावेळेला माझा देव बोलला, अरे मामा तुझं समज ठीक आहे. तो माणूस सांगायला लागला, मामा तुमचं समज ठीक आहे, पर माझ्यापाशी पैक नाही. तिचं लगीन करायचं म्हणजे पैक न गवय र. ए म्हणला रांडच्या, अरे पैक्याची चिंता तू का करायला लागलास र. अरे ज्या येळेला येळ येणार हाय नव, ज्या येळेला वखत येणार हाय नव, त्या यायला हा बाळू धनगर आबाळातनं बी पैसा देईल. पण तू पाऊल तर टाकून बघ र. एवढा देव आहे. आबाळातनं पैसा देणारा, मातीतनं पैसा देणारा माझा देव आहे. पर मातीतनं पैसा काढून परपंच राखणारा माझा देव आहे. हा जगा वेगळा देव आहे. सर्वांनी ह्या कार्याला हातभार लावा. सुंदर असं या ठिकाणी करा, उत्सव करा, अन्नदान करा. 2 माणसं 4 माणसं एकत्र या, पंक्ती घाला. अन्नदानाचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि आमोशाला जर अन्नदान केलं ना, आमोशाला ऐका, आमोशाला जर अन्नदान केलं तर ते अन्नदान परमेश्वराच्या दारातलं अन्नदान डायरेक्ट पित्रांना मिळत असतं. आणि त्यांनी पित्र आनंदी राहत असं शास्त्रप्रमाणे. ह्याला शास्त्रप्रमाणे आहे. मोकार खिशातलं सांगत नाही. येतच नाही. काय काय सांगू खिशातलं. खिसाच मोकळा आहे माझा. हा, अन्नदान करत जावा. या पाटील या. खरातवाडीची बघा आले बाबा. हा या. मामांची लाडकी भक्त मंडळी खरातवाडी तालुका श्रीगोंदाच ना, श्रीगोंदा तालुका. येत्या मामाची यात्रा संपन्न होईल. आणि यात्रा संपन्न झाल्यावरती खरातवाडीमध्ये मामांची कथा सुरू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कथा गेल्या वर्षी गडिंग्लजला कथा संपन्न झाली. आणि गडिंग्लजला कथा संपन्न झाली. तसं तर ह्या बरं का महाराज, हे सगळं चरित्र कथेच्या स्वरूपामध्ये आमचं आहे. परंतु अधिकृतरित्या 2 दिवसाची कथा गडिंग्लजला आम्ही संपन्न केली होती. वेळ नव्हता. ती पहिली कथा संपन्न झाली. दुसरी कथा संपन्न करण्याचा योग तुमच्या इथं येतोय. 7 दिवसाची कथा संपन्न होईल. 8व्या दिवशी कालाहून कथा संपन्न होऊन जाईल. त्या 7 दिवसामध्ये खूप गोष्टी आपण उलगडणार आहोत. मामांचा अवतार नेमका कोणाचा आहे, मामांची आई नेमकी कोण होती, मामांचे वडील नेमके अवतार कोणाचे होते, ह्या गोष्टी सगळ्या का ह्या कलियुगामध्ये देव अशा स्वरूपामध्ये अवताराला, काय कारण घडलं, हे अवतार पर्व, अवतार पूर्वीचं पर्व आहे, त्याच्यामध्ये सांगणार आहोत. अवतार पर्वामध्ये अवतार बाललीला मामाचे आपण सांगणार आहोत. आणि त्याच्यानंतर जी गुरु परंपरेमध्ये मामा कसे गुरु परंपरेमध्ये आले
भक्ती पर्व गुरुपर्व त्या ठिकाणी येईल आणि मग मामांचं चरित्राचे 2 पर्व होतील आणि शेवटचं पर्व जे आहे ते समाधी काळाचं पर्व असेल. तो जगाच्या मालकाने ह्या भूतलावरती 1966ला समाधी घेतली. अशा प्रकारचं 7 दिवसाची कथा त्या ठिकाणी 5 पर्वामध्ये आपण संपन्न करणार आहोत. जोरात तयारी तुमचीही चालू आहे. मला सारखे फोन असतात पण मला त्यांच्याशी बोलायला आणि ती सांगण्याला एवढा वेळ नव्हता. चर्चा तशी झालेली आहे बऱ्यापैकी. आज योगायोगाने आलात, निवांत बसून चर्चा करूया, काही हरकत नाही. ते चरित्र आहे, ती कथा आहे, यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्यापैकी तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु कमीच टाकायचं यूट्यूबला असं मी ठरवलेलं आहे. कारण काय होतं या महाराज, आमचं हमारी बिल्ली हमे म्याव असं व्हायला लागलंय. आमचं घ्यायचं, स्वतःचं लेबल लावून धनक्यात चालायचं, असं जायला लागलेलं आहे. कुठतरी हात आखडता घेतला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टीचे कडू आणि गोड अनुभव येत असतात. ती गोष्ट, तो भाग जरा वेगळा आहे. बघूया, जसं जसं मामा सहाय्य करून घेईल तसं तसं करायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, त्याची व्यवस्थित पत्रिका काढायची आणि ती पत्रिका मामाच्या चरणावरती पहिल्यांदा अर्पण करायची. त्या बापाकडून आपण आशीर्वाद घेऊन येणार, ह्यात काही शंका नाही. देणार, खात्री आहे, देणार आशीर्वाद आपला देव. आशीर्वाद घेऊन यायचा, त्याची स्थापना आपण तिथं करायची. देवाला आमंत्रण द्यायचं, हलसिद्धनाथाला आमंत्रण द्यायचं, मरगुवायला आमंत्रण द्यायचं आणि मळे महाराजाला आमंत्रण द्यायचं. कथा संपन्न झाली म्हणून समजा. आपले रीतीभातीने केलं काय अडचण कधी येत नाही. ठीक आहे, अशी प्रकारे कथा करूया. ऐका ए मैदादांनो, देव खूप मोठा आहे, खूप मोठा आहे देव. या कलियुगामध्ये इतकं भयान कलियुग असताना तुम्हा आम्हाला डोकं टेकवायला जागा मिळावी म्हणून या जगदुनियेमध्ये माझा मामा अवताराला आला आणि अवताराला आल्यावरती बकरी राखायला सुरुवात केली. साधा वेश धारण केला. एखाद्याला वाटेल देव धनगराच्या कुळामध्ये आला, देव धनगराचा आहे, धनगर बघून घेतील. पण एक लक्षात घ्या, उच्च नीच काही नेणे भगवान तिष्ठे भाव भक्ती देखलिया. ह्या भगवंताला, या माझ्या मामाला, अरे देव जरी धनगराच्या कुळामध्ये अवताराला आला असेल ना, तर माझा देव कोण्या जातीचा नाही, कोण्या धर्माचा नाही, कोण्या पंथाचा माझा देव नाही. देव त्याचा झाला ज्यांनी माझ्या मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली, ज्यांनी मामाची सेवा केली, ज्यांनी मामासाठी अन्नदान केलं, जो मामाच्या दरबारात राबला, त्याचा माझा देव मामा झाला. देवाने कधीच उच्च नीच बघितलेलं नाही. लय मोठं मन, लय मोठं मन. 1928 सालचा प्रसंग आहे महाराज. या मामानं एका रामशाच्या घरी जाऊन प्रसाद घ्यावा, ज्याच्या अंगावरती इतकी मळकी कपडे आहेत. चंद्रभागेच्या तीरावरती रामचंद्र बाळाप्पा बागडी आहे. 1928 साल आहे, जुलैचा महिना आहे. निघालाय बारामतीला का पोट भरत नाही म्हणून, आणि 5 वारकरी जीव घालायची भावना मनामध्ये. पण ती मळकी झोपडी, नागडी उघडी पोरं, त्या माऊलीच्या डोक्याला तेल नाही, टारलं झालेलं डोक्याचं. ती गरिबी बघितली की पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये येणारा वारकरी तोंड वाकडं करायचं आणि महाराज निघून जायचा. पण भावना किती मोठी आहे बघा, की पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी जेवू घालायचा आणि तरच आपण प्रसाद घ्यायचा, तरच आपण जेवायचं. लहान लहान 5 पोरं आहेत, तडफडत्यात बुखनं. आई काहीतरी देना ग जेवायला, आई काहीतरी देना ग जेवायला. ह्या आईनं जावं, चंद्रभागेमधला तांब्या भरावा पाण्याचा आणि गटा 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 पोरांना पाजावा. थांबारे लेकरांनो, आता 5 वारकरी येतील, ते एकदा जेवले की मग तुम्ही जेवा रे. अहो शेळ तुकडं खाऊन दिवस काढलेलं पोरांनी, भीक मागून पोरं जगवलेली होती. शेवट 12 वाजले ग माई, 12 वाजले, नाही कुणी वारकरी आला, नाही जेवायला. आणि आई नका लावरा, आई हताश झाली हो. आणि आईचं हृदय पिळवटून गेलं ग माई, पिळवटून गेलं. आणि आपल्या नवऱ्याचं पाय धरलं व त्या माईनं पाय धरलं, सांगू लागली, धनी कुठं येईल व तुमचा पण पांडुरंग, कुठे व तुमचे वारकरी, माझ्या लेकरांचं उपाशी मारताय, तडफाई लागली व पोरं किती पाणी पाजू त्यांना. रडायला लागला व रडायला लागला. आणि मग त्या वाळवंटामध्ये हा जगाचा बाप उभा राहिला हो, हा मामा माझा उभा राहिला. कारण त्या मामाला स्मरण केलं होतं आणि दरोडे घालायची सोडून दिले होते. साल 1925 सालाला दरोडे घालणं बंद केलं.
मामाला फक्त आठवलं होतं की बाळूमामा नावाचा कोणतरी मोठा देव आहे आणि त्यांनी सांगितलं होतं त्याच्या सौंगड्याला दरोडे घालू नका म्हणून, ह्यांनी दरोडे घालून सोडून दिलं म्हणून उपासमारीची वेळ आहे. आणि मग त्याच वाळवंटामध्ये हातामध्ये काठी घेतलेली आहे, अष्टगंध टिळा, खांद्यावरती कांबळय, पायथान घातलंय का कापशीमध्ये त्या बनवलेलं पायथान होतं, ते पायथान घातलंय पायामध्ये आणि तडा 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 वाळवंटामधून 5.5 पावणे 6 फूट उंचीची मूर्ती यायला लागली हो. आणि समोर आला आणि समोर आल्यावर सांगितलं त्या बागड्याला, हे बागड्या, अरे रांडच्या, अरे पंढरीच्या पांडुरंगाच्या दारामध्ये या चंद्रभागेच्या तीरावरती कार रडतोयस तू, उठ की रे म्हणला सुकाळीच्या. वर बघितलं, वर पांढरा शुभ्र कपडे घातलेला मामा दिसला, कोणही कळलं नाही. सांगितलं, वारकरी दादा, अहो सकाळपासून वाट बघतोय, एकही वारकरी आला नाही हो, माझी लेकरं उपाशी मरतात. वाटलं होतं की 5 वारकरी जीव घालू आणि तेवढं पाप माझं धुतलं जाईल. मामाने बघितलं, अरे म्हणला का रडतोयस रे, जा म्हणला 5 ताटं कर, तुझा नैवेद्य पांडुरंगापर्यंत पोचवतो. लगे बघितलं, डोळं पुसलं, गेला घरामध्ये, 5 पानं वाढली, झोपडी मळकटलेली हो, अशी होलं पडलेली त्या पालाला, तंबू ठोकलेला, वास येतोय त्या पालाचा सुद्धा. हे माही, माझ्या दादांनो, माझ्या मामाला वास आला नसेल का हो, मामाचं नजर नसल गेली का खरात पाहुणा त्या फाटक्या कपड्याकड, त्या माझ्या माई, त्या माईचं असं केस टारलं पिंजारलेलं आहे, लेकरांच्या हातापायावरती वगळ आलेले आहे, तो नसल का केलं, पण गेलं. पण त्या सगळ्यापेक्षा इथं श्रेष्ठ काय ठरली माहितीये, त्या सगळ्यापेक्षा इथं श्रेष्ठ काय ठरलं तर त्या माझ्या मामाच्या चरणावरती असलेला भक्तिभाव श्रेष्ठ ठरला. आणि जगाच्या मालकानं त्या झोपडीत प्रवेश केला आणि 5 ताटाला हात लावला. अरे अप्रत्यक्षरित्या प्रसाद खाल्ला व माई, प्रसाद खाल्ला आणि सांगितलं, बागड्या, अरे तुझा प्रसाद पोचला पांडुरंगापर्यंत रे. अरे पांडुरंगाच काय 33 कोटी देव तुझा प्रसाद खाऊन गेले, खुशाल जेव म्हणला आणि देव माघारी फिरला. मग सांगून गेला, ज्या गावाला चालला तिथं जास्त दिवस राहू नकस, लवकर माघारी ये. आणि 12 वर्षानं तुझी माझी भेट झाल्या ओळखून दाखव, ते चरित्र पुढचं आहे. हिथं देवानं गरिबी बघितली नाही, हिथं श्रीमंती बघितली नाही, हिथं त्यांनी भक्तिभाव बघितला. आणि त्या बागड्याचं असं जीवन बदलून टाकलं. अफाट 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 हो हा मामा आहे हो, कधीच कोणाचं मोकळं सोडत नाही, कोणाला कधी फुकाट कष्ट करून घेत नाही, इतका दया दाखवणारा देव आहे. भाग्य आहे तुमचं आमचं, भाग्य आहे तुमचं आमचं की हा मामासारखा देव तुम्हा आम्हाला भेटला. अरे बकरी घेऊन रानो माळ फिरणारा माझा देव, तुम्ही वाट बघत होता ना देवाची, देव आला तुम्हाला भेटायला. काठी घेतलं, घोंगडं घेतलं, भंडारा घेऊन देव आला इथपर्यंत, इथंच थांबला, स्वतःची हाडं ठेवून गेला. मेढी माऊलीची समाधी या ठिकाणी झाली आणि देवाचा उत्सव या ठिकाणी होऊ लागला. उद्या ढोल वाजेल, उद्या वालूक वाजेल, भंडारा उधळला जाईल आणि देवाची मिरवणूक थाटा माटात निघेल. निर्वी गावात मामाच्या दारात हो, निर्वी गावात मामाच्या दारात होता नाचत. बोला 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 मामाच्या नावाने साज ढोल वाजतो, मामाचं सफीना गाजतो, साज ढोल वाजतो, मामाचं सफीना गाजतो.
सुंदर अशी मिरवणूक निघेल, सुंदर असा आनंद आहे. त्या आनंदामध्ये डुबून जा, नाहून जा, त्या आनंद घेऊन जा. हा आनंद शेवटपर्यंत जीवनाला नव्हे, ह्या जीवाला साथ देणारा आनंद असेल. सर्वांनी सुंदर अशी मिरवणूक देवाची काढा. हा तुम्ही आम्ही जो कपाळी लावतोय ना, हा भंडारा साधा सुद्धा नाही. ऐका माझ्या माईंनो, माझ्या दादांनो, माझा देव त्यावेळेला सांगून गेला, माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, अरे हा भंडारा म्हणजे साधा सुद्धा नव. समुद्र मंथनातून काढल्यालं 14 रत्न म्हणजे हा भंडारा आहे. अरे हा भंडारा लय मोठं काम करतो. या फक्त विश्वास ठेव आणि या भंडाऱ्याची सेवा कर. बाकी काय करायचं नवं ते माझं म्या बघून घेईल. लाख मोलाचा भंडारा आहे. साक्षात 56 रोगावरचा औषध म्हणजे हा भंडारा आहे. या भंडाऱ्याची सुंदर अशी सेवा करा. अरे त्या काळामध्ये सुद्धा मामानं नाना लीला रचल्या, नाना लीला केल्या. मरणाऱ्याला दारात न उठवलं, मरणाच्या दारात न उठवलं. बाळाबाई रांडगे नावाची बाई होती, ह्याच्यामध्ये हुनरगी गावामध्ये राहत होती. गरीब परिस्थिती हो. 2 टायमाचं जेवण सुद्धा मिळायचं नाही. राबायचं, कष्ट करायचं. तेव्हा स्वतःपुरतं फक्त राहायला एक घरच आहे. स्वतःपुरतं राहायला एक घरच आहे. साल 1955 जे आता खडकाच्या माळावरती जे हलसिद्धनाथांचं मंदिर आहे ना, त्या मंदिराचा सभामंडप बांधायचा होता. तो साल 1957 तयार झाला बरं का बांधून. 55 ते काम हातामध्ये सगळ्या गावकऱ्यांना घेतलं. मामांची परवानगी घेतली, मामाने परवानगी दिली आणि मामानं परवानगी दिली की गावागावात फिरायचं आणि पट्टी गोळा करायची, म्हणजे पावती गोळा करायची. सगळ्या चौकशी केली मामानं. मामाला निरोप कळला की समद्या गावातनं आली पण हुनरगी नावाच्या गावातून रुपया आला नाही. म्हणला का रे? म्हणला रांडच्यांनो. नाही म्हणले मामा, मी गेलोच नाही, लोकांनी दिलीच नाही. मामा त्या हलसिद्धनाथाच्या आप्पाच्या वाडीमध्ये आला आणि हुनरगीच्या गावामध्ये पट्टी गोळा करायला लागला. सगळ्याकडून पट्टी घेत होती. सगळे रुपया 2 रुपये 4 आणे जसे ज्या शक्तीनं देत होती, ती नेऊन घेत होती. पैसा गोळा होत होता. पण एक गल्ली आली. त्या गल्लीमध्ये बाळाबाई रांडगे नावाची माहिती राहत होती. त्या गल्लीत जायला ह्या पुजाऱ्यांनी सांगितलं, नको 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 म्हणली मामा. अरे त्या गल्लीमध्ये कशाला जायचं म्हणले बाबा. मामा तिकडं नको जायला. अरे म्हणला का रे? म्हणला काय झालं? मामा म्हणले ती बाळाबाई नावाची ती बाई आहे, ती लय वांगाळ आहे म्हणले. ती जर भांडायला लागली नव, सुट्टीच देत नाही म्हणले मामा. आजकाट इचकाट बोलती मामा, तिच्या नादी लागाय नको. ती नाही भेटली तरी चाललं, अख्खं गल्ली सोडून देऊ. म्हणला चला रे म्हणला. बर म्हणले येऊ आपण, पण तिच्या इथं पट्टी मागायची नाही. म्हणला चला रे बघू म्हणला. सगळ्याच्या घरी पट्टी मागितली आणि तिथंच मामाच्या पुढे आडवी उभा राहिली. आता म्हणले ह्या घरी जायचं नाही, चला माघारी. ऐका ना तू सगळी माणसं. म्हणली देवा, अरे तुला वांगाळ बोलल, आमासनी लय वाईट वाटल देवा. नग ना देवा, झाली एवढी पट्टी लय झाली. म्हणला. त्यावेळेला देवानं कमरो हात ठेवला, काठीला हात लावला आणि माझा देव कडाडला. म्हणला रांडच्या हो, अरे तुम्हासनी वाटतं या की देवासाठी 4 पैक खर्च करू आणि पुण्यपदरी पाडू. देवासाठी 4 पैक खर्च करू आणि पुण्यपदरी घेऊ, तसं तुम्हासनी वाटतंय नव. अरे पर त्या पुरीला बी वाटत असेल नव की तिच्या बी वाट्याला पुण्य यावं म्हणून. चला रे म्हणला. धकाल सगळ्याला मामा गेला, बाहेर दरवाजाच्या बाहेर गेला, आवाज दिला. म्हणला कोण हाय रे घरात? आवाज नाही आला घरात. नवरा बायको घरामध्ये होती, 2-4 लेकरं घरात होती. परत आवाज दिला मामानं. अरे कोण आहे म्हणायचं. तेवढ्यात ती बाई बाहेर आली. काय झालं म्हणली बोंबलायला. आमची कान काय फाटल्या तुम्ही तवा, दम बाहेर येस तर दम नाही होय तुम्हासनी. बाडच करत आली. तशी बाकीची माणसं पुढे व्हायला लागली, चला चला म्हणायला लागली मामाला. पण मामा कैलाशीचा महादेव, माझा भगवान श्रीहरी श्रीकृष्ण भगवान त्या दारामध्ये कमरेवरती हात दिलेला आहे, काठी लावलेली आहे, हाताला काठी आहे आणि असं दारासमोर थांबलेला आहे. आणि ती बडबड करत बाहेर आली. दरवाजात बघितलं, मामा दिसला. मामा दिसल्या बरोबर पदर सावरला आणि हात जोडलं. म्हणली देवा, आज गरीबाच्या घराकडे कसा आलास तू? थांब म्हणली देवा. घरात गेली. चिमकत भांड होतं जर्मलचं, बारका चरवी होती. त्या चरवीत पाणी आणलं, बडाबडा पायाच्या देवाच्या पायावरती घातलं. अरे हळदी कुंकू ठेवायला तो करंटच काय म्हणतात त्याला, ती सुद्धा नव्हती हो सगळी. बिचारी घेऊन आले हातावरती, देवाच्या पायाला लावलं. म्हणली देवा, हे की रे देवा घरात. माई त्या
पडक्या पुडक्या घरामध्ये माझ्या देवानं उजवं पाऊल टाकून देव आतमध्ये आला. मालकानं खुटीवरची घुंगडी घेतली होती आणि घुंगडीची घडी घालून घुंगडी टाकत होता. इतकं डोबलं पडलं होतं की कुठला डोबळा झाकावा आणि कुठला उघडा ठेवावा कळत नव्हतं. माझा देव सगळा खेळ बघत होता. देवाचा हात कमरेवरती काटेला हात होता. दन दिशी धरणी मायावरती काठी आपटली. खळ दिशी घुंगराचा आवाज झाला. देव बोलला, ए म्हणला रांडग्या, अरे रांडच्या तुझा परपंचा फाटका आहे र. अरे कुठला डोबळा झाकणार आणि कुठला उघडा ठेवणार र तू. अरे टाक र म्हणला, मी त्याच्यावरती बसतो. फटक्या गुढीवरती माझा देव बसला. वर 2 डोबळे आलं होते. त्या दोन्ही डोबळ्यावरती माझ्या देवानं पाय देऊन बसला. काठी खांद्याला अडकवली, घुंगडी सावरली, समध्याने पाया पडली देवाच्या. समधी माणसाशी उभा आहेत घरामध्ये. आणि मग देव बोलला, ए म्हणला पोरे, कार या धर्म कार्याला त्या आपाच्या वाडीच्या हलशीर नाताच्या देवाला तुझ्याकडून पट्टी येत नाही, मी ऐकलं नव. का र म्हणले, का असं कशा पायर. अरे देव धर्म केला तर त्यो देव राखंत असतो या, त्यो जाण ठेवतो या. अरे त्यो खाऊन बुडवत नसतो या. देवाच्या समोर गेले, हात जोडलं, सांगितलं, मामा म्या कुठं नाही म्हणलं या, पर माझ्याकडं कुणी बी मागायला आलं नाही. म्या पैक ठेवल्या ती. आणि मग मामाने सगळ्याकडे बघितलं, शिव्या दिल्या. का रे म्हणला सुकाळीच्या हो, तुम्ही का रे आला नाही हिच्याकडं. ही माझी पोर तुम्हासनी पैसे द्यायला तयार होती नव. हे भडा 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 शिव्या दिल्या, आचकाट इचकाट शिव्या दिल्या. ती गेली. उतरण होती गाडग्याची, ती उतरण उतरवली. त्या एका गाडग्यामध्ये 5 रुपये चांदीचं ठेवलं होतं साठून देवासाठी द्यायला. त्या काळात 5 रुपये 1955 लय मोठी किंमत हो. घेऊन आली हातामध्ये 5 रुपये. देवाच्या पुढं केलं. देर म्हणले, देवा तो आलाय नव, मी देवासाठीच ठेवलं होतं, राखून बघ. देवानं ते हात पुढं केला. त्या माईनं 5 रुपये हातावरती ठेवलं. देवानं त्या 5 रुपयाकडे बघितलं आणि अख्खं घर निहाळलं, अख्खं ब्रह्मांड निहाळलं. 7.5 तिथं दबा धरून बसलेली होती, हालतच नव्हती. त्या याला देवानं त्या रुपयाकडे 5 रुपयाकडे बघितलं, अख्खं घर निहाळलं. सांद कोपरं बघितलं. देवानं ती पैसे दिलं आणि उजव्या पायातलं पायथान काढलं आणि देव काढला. ए म्हणला रांडचे, अरे तुला कुठल्या घरी किती दिवस राहायचं, ह्याचं काय बाण हाय कर तुला. अरे तू इथं हायच नव, म्हणून या घरातनं त्या देवाच्या कार्याला पट्टी येत नाही, या घरातनं धर्म कार्य होत नाही. ए म्हणला, एक या लेकीनं 5 रुपये दिला बघ त्या हलशीत नातासाठी. आता गाठ बाळू धनगराची आहे. पायथान काढलं, तडा 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 भिंतीला 7-8 वेळा मारलं देव कडाडला. ए रंडाचे, आता पायथान मारून भागवलंय. आताची आता चालती हो या घरातनं. या घरात मला आता दिसायला नगस, परत दिसलीच नव तर गाठ बाळू धनगराची आहे. स्वतःच्या पायथानानं त्या माईच्या घरातल्या 7.5च्या पाटणीमध्ये थपा धपा धपा 7-8 वेळा मारलं. 7.5 पळून लावली. असं सोन्याचं दिवस आलं. साल 1993ला जेव्हा मामाचा ग्रंथ तयार होत होता, तेव्हा त्याच बाळाबाई रानगीचं कुटुंब 30 माणसाचं होतं. टोले जंगत छानसा वाडा आहे, आनंदाने जगत होती. आणि मामानी समाधी सुद्धा घेतल्यावर स्वतः ती बाळाबाई सांगायची, जेव्हा ह्या नातवंड होती, पोरं होती, या सगळ्यांना आनंदाने सांगायची, बाबांनो समद इसरा पर त्या देवाला इसरू नका. अरे हे समद हाय नव, हे समद त्याचं हाय. अरे लय मोठं उपकार करून गेला या. अरे कसं फेडावं मला तर अजिबात बघ कळत नाही. अरे कातड काढलं आणि त्याला जोडा शिवला नव, तरी बी त्याचा उपकार फिटणार नाहीत बघ. एवढं मोठं उपकार आहे ती. कसं गाऊ मी तुमचं मामा, तुमचं मावरी, आम्ही सेवादारी तुमचे कैवारी, आम्ही सेवादारी तुमचे कैवारी. मामारून कसे वो माझ्या कातड्याचा जोडा शिवावा, तुमच्या पायात हवा. माझ्या कातड्याचा जोडा शिवा,
तुमच्या पायात गाभा. कधी विसरणार नाही तुमचे उपकार. कधी विसरणार नाही तुमचे उपकार. ते आपल्या लेकरा बाळाला सांगायचे, हे लेकरांनो, अरे समज इसरा बर त्या देवाला इसरू नका. अरे तुम्हासनी खायला काही नव्हतं. अरे एक दिस एक रात म्या तुम्हासनी पाणी पाजून झोपवलं. पण त्या काळाला तो देव आपल्या घरला आला आणि त्याचं पाऊल लागलं आणि समज बदललं बघ. कधी विसरणार नाही तुमचे उपकार. अशा या जीवाला मामा तुमचा दार. अशा या जीवाला मामा तुमचा दार. कसं गाऊ मी तुमचं गुण मामा तुमचं मावरील. कसं गाऊ मी तुमचं गुण मामा तुमचं मावरील. आम्ही सेवादारी तुमचं कैवारी. आम्ही सेवादारी तुमचं कैवारी. ऋण कसे फेडावं. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पायात हवा. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पायात हवा. थोडं अपार उपकार त्या भगवंतानं केलं, केवळ आणि केवळ त्या देवाला आपलंसं केलं म्हणून. पण एका बरोबर 9:30ला तयारी करून घ्या आरतीची. हा 10 मिनिटात आपण उरकून घेऊया. ऐका, पण एखाद्याच्या मनामध्ये शंका येईल, मेजर त्यावेळेला तर देव होता हो, पण आता काय? हे ऐका, आता शिवरंजन लावायचं. ऐका माझ्या माईंनो, देवाचा उपकार ऐका हो. मी नेहमी सांगत असतो, या देवानं कधीच कोणाचा उपकार ठेवून घेतलं नाही. या देवानं सदैव का भुका लागल्या नाही, भुका नाही लागलं तुम्हाला? लागल्यात का? नक्की ना? माझ्या इतका तर प्रवास कोणाचा झाला नसेल. 50-60 किलोमीटरचा घाटच आहे नुसतं. ऐका, एखाद्याला वाटत असेल की त्यावेळेला ठीक, पण आता काय? ऐका, त्यावेळेला सुद्धा उपकार केलं ना, आजही उपकार करणारा माझा देव आहे. तासन अर्ध्या तासामध्ये माझ्या मामाचं चरित्र सांगून होणारच नाही हो. मी नेहमी सांगत असतो, मामाचं चरित्र लिहिण्यासाठी एक लेखक आणला आणि मग मामाने विचारला. आत्मापुरामध्ये त्या वडाच्या आणि लिंबाच्या झाडाच्या कठाड्यावरती बसले होते. आता समाधान नावाचं हॉटेल आहे, तिथं त्या ठिकाणचा प्रसंग आहे. आणि मग मामाने विचारला, रे म्हणला कोण रे आणला हा? त्यावेळेला समजाने सांगितलं, देवा तुमचं चरित्र लिहायचं म्हणतो या, म्हणून लेखक आणलाय मुंबईसनी. आणि देवानं त्याच्याकडे बघितलं, देवानं शिव्या द्यायला सुरुवात केल्या. हे म्हणला सुकाळीच्या हो, अरे हो रांडच माझं चरित्र लिहिणार होय र? अरे काय रे माझं चरित्र लिहिणार? ए म्हणला गड्या हो, अरे समुद्राची शाई केली, धरणीमाईचा कागद केला, आणि सरस्वती माता जरी लिहायला बसवली नव तरी बी बाळू धनगराचं चरित्र लिहून होणार नाही. एवढं मान चरित्र माझ्या देवाचं. काय अर्ध्या तासात होणार आहे? दररोज नवीन नवीन चमत्कार करणारा माझा देव आहे. किती सांगावं, किती लपून ठेवावं. माझ्या मामानं एकच गोष्ट सांगितली, जे करताय ना ते नीती धर्मानं करा. आत्मापुरात गेलात ना, आत्मापुराच्या दिशेनं निघालात ना, हे माझ्या माईंनो दादांनो, अरे आत्मापुरामध्ये प्रवेश करायला लागलात तर आपला अहंकार, आपले द्वेष सगळं सोडून द्यावं, मोकळं होऊन देवापाशी जावं आणि त्या मामाला डोळे भरून पाहावं. साक्षात भगवंत तुम्हाला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं रूपवान आणि एवढं तेजस्वी रूप माझ्या भगवंताचं आहे. ऐका, काय करतो व देव? लय लांबची गोष्ट नाही, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 14 फेब्रुवारी 2022 बारामतीच्या परिसरामध्ये गुणवडी नावाचं गाव आहे.
आणि त्या गुणवडीच्या गावामध्ये गोढे कुटुंबामध्ये सुजित नावाचा पोरगा, हरिजन समाज आहे. देवानी कधी जातपात बघितली नाही हे लक्षात घ्या. आणि लग्न झालं परपंचा कष्ट करायचं आणि जगायचं ही सुद्धा सध्याची परिस्थिती आहे. आणि हे सगळं करत असताना मुलगी जन्माला आली. आनंद झाला घरामध्ये. लेकरू बाळ नव्हतं. 5-6 वर्ष गेली, मुलगी झाली. आनंद झाला. पण कदाचित नियतीला ते मान्य नसावं व माही. तो आनंद जास्त काळ टिकला नाही. आणि 2.5-3 महिन्याची मुलगी आजारी सारखी पडती म्हणून डॉक्टरचं दवाखान्याच्या वाऱ्यात चालू होत्या. दिवसभर हमाली करायची, दिवसभर कष्ट करायचं आणि आलेलं पैसे त्या दवाखान्यामध्ये घालवायचं. 3 महिने झालं आणि डॉक्टरचा रिपोर्ट आला, उजवी किडनीच फेल आहे. किडनीच काम करत नाही. डावी किडनी आहे पण त्या किडनीवरती सूज आलेली आहे आणि म्हणून सारखी आजारी पडते. पायाखालची जमीन. आता ही लेकर बाळ शांत बसा, ही पण शांत बसा. आता एक 10 मिनिटाचा विषय आहे. चित्त देऊ नये का, व्यत्यय आणू नका. ठीक आहे. ती लेकर शांत करता आली पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की काय विषय चाललाय तो. कल्पना करा ना, तुमच्या समोर तुमची मुलगी मरणाच्या दारात आहे. काय अवस्था होईल तुमची आई म्हणून. महिनो विचार करा. तेच दुःख मगाशी मी सांगत होतो, तीच आसक्ती मी मगाशी सांगत होतो. स्वतःच्या पुढची पोरगी मरणाच्या दारात आहे. डॉक्टर सांगतोय की किडनी फेल आहे, ऑपरेशन होत नाही. तिकडे बोल नका रे कुणी. ऑपरेशन होत नाही. डाव्या किडनीला सूज आहे. काय अवस्था झाली असेल. पैसा नाही जवळ. अरे पैसा असेल तर काही करू, वजना इतका पैसा व तू पण पाहिजे ना. पैसा नाही. दिवसभर हमाली करायची, तेव्हा संध्याकाळी खायचं, अशी अवस्था आहे. आज अशी माणसं आहेत. फक्त तुमचं आमचं लक्ष नाही ग माही दादांनो, लक्ष नाही. महाराज 2 टायमाचं सुद्धा भेटत नाही अशी सुद्धा माणसं आहेत. फक्त डोळं उघडं करून बघा, दिसतील माणसं तुम्हाला. लय दुःख आहे अजून सुद्धा जगात, वाट दुःख आहे. 3 महिने झालं डॉक्टरचा उपचार चालू आहे. शेवट 3-3.5 महिने झालं. मामांची 4 नंबरची पालखी त्या परिसरामध्ये फिरती या. त्या सुजितनं विचार केला, आता काय झालं, सोडू घरी जाऊ मामाकड. घरातल्या ताण होता, घरातलं टेन्शन होतं. त्या मुलीची अवस्था बघितली जात नव्हती. निघाला आणि मामाच्या बकऱ्यात 8 दिवस बकरी राखायला राहिला. फोन नाही बरोबर घेतला, काही नाही, सगळं घरी ठेवून दिलं. काय होईल ती जाईल. गेला आणि मामाच्या पादुका धरल्या, डसा रडला. हो डसा रडला. सांगितलं, देवा माझा जीव म्हणजे माझी मुलगी आहे. काय करायचं देवा, तुझं तू बघ. सगळं रस्तं संपलं म्हणून तुझ्या रस्त्यापाशी आलो. ती जरा गप करावं, जरा त्या झापडला त्यांना जरा. त्यांनी सांगितलं, देवा शेवटचा रस्ता तुझा आहे रे, म्हणून तुझ्यापाशी आलो. माहिती दादा 8 दिवस राहिला हो. पण ओढ होती घराकडे. माझ्या मुलीचं काय झालं असं 8 दिवसामध्ये. 8व्या दिवशी कारभाऱ्यांना विचारलं, बाळू शेतकर यांना, मी घरी जातो, जाऊ का. दिला नारळ आणि भंडारा जा म्हणले. घरी आला, पावलं जड झाली होती. काय झालं असेल माझ्या पोरीचं, काही निरोप नाही. फोनच नेला नाही, निरोप कोण देणार आहे. घरी गेला, दबक्या पावलानं हात डोकावलं. हो पोरगी झोपली होती. तिचं पप्पा आलं म्हणून तिची आई आली. पहिलं विचारलं, पोरगी कशी आपली. अजून तरी ठीक आहे, त्रास आहे पण कमी झालाय. पण दवाखान्याच्या वाऱ्यात चालूच होत्या. पैसा हिकून घे उसना, तिकून घे उसना, चालूच आहे. जा पर्याय नाही. कसं तरी 8 दिवस राहिला. मामाचा अंडा आणलेला भंडारा कपाळी लावायचा, त्याला लेकराला प्यायला द्यायचा, चालू आहे. थोडीफार सूज कमी झाली होती, आशा वाटत होती, पण ती अवस्था बघितली जात नव्हती. शेवट ठरवला, आता जायचं आणि आता लवकर यायचंच नाही. न सांगता निघून गेलाय. न सांगता गेला मामाच्या बकऱ्यामध्ये. पण बायकोला माहित होतं ही कुठं जाणार नाहीत, पण मामापाशी जातील. त्या एकट्या माऊलीनं ती पोरगी उचलायची, दवाखान्यात न्यायची. दवाखान्यात आणायची. वारी चालू आहे अखंड.
शेवटमाही 1.25 महिना झाला. निर्धार करून गेलता की 1.25 महिन्याची सेवा करायची. दिवस रात्र बकऱ्यासाठी राबायचं. 1.25 महिन्याची सेवा पूर्ण झाली. आता घरी जायचं. आता घरी जायचं ठरलं. देवापाशी आला. देवाला विचारलं, का कोण म्हणतं हो देव बोलत नाही? उज्ज्वल मामा, कोण म्हणतं देव बोलत नाही? अरे अंतःकरणात ना हाक मारा ना, हा जगाचा बाप तुमच्या संग बोलल्याशिवाय राहणार नाही. गेला देवापाशी, प्रसाद घेतला होता. त्या दिवशी घरी यायचंय, प्रसाद घ्यायचाय, नारळ भंडारा घ्यायचा आणि घरी निघायचं. ए माई दादांनो, घास सुद्धा गोड लागत नव्हता. घास खालीच उतरत नव्हता. हृदयाचा ठोका वाढला. का आज असं मला होतंय? काय बरं वाईट तर झालं नाही ना? माझी सुदक्षा नाव ठेवलं तर ती गेली तर नसेल ना? मला निरोप कसा नाही आला? देवापाशी गेला आणि देवाला हात जोडून विनवणी केली. देवा, काय झालं असेल रे माझ्या पोरीचं? काय झालं असेल रे माझ्या पोरीचं? म्हणून डोळ्यात पाणी टपटप खाली गळतंय आणि देवाला सांगतोय. त्यावढ्याच वेळामध्ये पुजाऱ्यानं आवाज दिला, दादा तुमचा भंडारा घ्या. भानावरती आला, भंडारा घेतला आणि घराकडे आला. पण कुणी सगळी बघत होती. नेहमीसारखं चाललेल्या आपल्या घरापाशी आला आणि बायकोला आवाज दिला. पळत आली घरातनं आणि विचारलं, आपली पोरगी कुठं आहे? म्हणली घरात खेळते. तसा घरात गेला, तिच्यापाशी जाऊन बसला. डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या. पोरगी खेळत होती. बायकोला विचारलं, काय सांगतात डॉक्टर? डाव्या किडनीवरची सूज संपून गेली होती. किडनी चांगली झाली होती, ठणठणीत झाली होती. आणि तिने सांगितलं की डॉक्टरने सांगितलं की 1 किडनी चांगली आहे, पोरीला काय होणार नाही आणि आजारी नाही म्हणले. पोरगी बरी झालेली आहे, पण उजवी किडनी तशीच आहे. विश्वास पटला मामाच्या सेवेचा विश्वास पटला. लक्षात आलं, नवरा बायकोनी सांगितलं, तुम्ही गेलाय ना त्या दिवसापासून पैशाला बी अडचण आली नाही आणि दवाखाना बी पुरीचा कधी हुकला नाही आणि कधीच कुठली अडचण राहील नाही. सगळं होत गेलं आणि सगळा दवाखाना पूर्ण झाला. विश्वास पटला की मी तिथं मामाची बकरी राखत होतो, पण माझा देव कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन माझी गरज भागवत होता, माझ्या लेकराची काळजी घेत होता. 3-4 दिवस राहिला आणि सांगितलं, आता मी लवकर येणारच नाही, ज्या दिवशी देव सांगेल त्या दिवशी जाईल. गेला बकऱ्यामध्ये. इकडं पोरगी 6 महिन्याची झाली. 7वा महिना सुरू झाला. जवळजवळ 1.5-2 महिन्याची सेवा झाली. आणि मग कारभाऱ्याने सांगितलं, अरे आताच गेलता, परत आला, आता का थांबला? सांगितलं कारभाऱ्याला, माझी पोरगी आजारी हो, जा म्हणले घरी, काही काळजी करू नको, मामा हाय तुझी काळजी घ्यायला. माही 7 महिन्यानंतर घरी आला. पोरीचं वय झालं होतं 7 महिने. घरी आला आणि घरी आल्यावरती सकाळच्या पारी भांडी घासायची काम चाललं होतं बायकोचं बाहेर. पोरगी पाळण्यामध्ये होती. नवऱ्याला बघितलं, हातातलं भांड गळून पडलं आणि डोळ्यातनं धारा लागल्या. ह्याला कळाना हो, का रडती आपली बायको? का रडती? काय कमीच्या झालं का? अगं का रडायला लागलीस तू? काय झालं आपल्या पुरीला? तोंडातनं शब्द फुटत नव्हता. पोट केलं पाळण्याकडे, पोरगी घरात आहे म्हणून. पळत घरात गेला, लेकराला उचलून घेतलं, छातीशी कवटाळलं, मोठ्या मोठ्या रडत होता. रडताना बायकोला विचारलं, अगं डॉक्टर काय म्हणतात, कधी होईल किडनी बरी? बायकोच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता. माई का? देवाचं उपकार तेवढं होतं. त्या माईनं देवळीत ठेवलेली फाईल आणली आणि नवऱ्याच्या पुढे टाकली. काय इंग्लिश वाचता येते का? काय येतं या उचकडून म्हटलं, काय कळतंय? म्हणलं सांग ना ग काय झालं. सांगितलं, 6व्या महिन्यामध्ये आपल्या पोरीची किडनी ठणठणीत बरी झाली आणि दोन्ही किडन्या काम करतात. हो तुम्ही गेला, पण सगळं देवानी सुरळीत लावलं. आपलं दुःख देव स्वतः उमरा म्हणून राहिला, दुःख अडवलं. आपला हा मामा स्वतः उमऱ्यासारखा आपल्या समोर आला. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखे, आत्मापूरचे बाळू मामा गारव्यासारखे, आत्मापूरचे बाळू मामा गारव्यासारखे, आत्मापूरचे बाळू मामा गारव्यासारखे, आत्मापूरचे बाळू मामा गारव्यासारखे.
तू मामा सारखे आत्मापूरचे बाळ सर्वे सारखे आत्मापूरचे बाळ मामा सर्वे सारखे आत्मापूरचे बाळ मामा सर्वे सारखे आत्मापूरचे बाळ मामा सर्वे सारखे. त्या देवाला आपलं केलं म्हणून सुख दिलं, लेकराला बरं केलं. ह्या कलियुगातला लय मोठा चमत्कार आहे हा. आणि नंबर देईल जाऊन भेटा स्वतः ती लेकरू बघा आणि ते पुरावा बघा. कलियुगामध्ये 6व्या महिन्यात ह्या जगाच्या बापानं किडनी ठणठणीत बरी केली आणि पोरगी आज खेळायला लागली. 22 तारखेला 14 तारखेला तिचा वाढदिवस आहे आणि पोराचा वाढदिवस 29 फेब्रुवारीला असतो. काय ही ताकद माझ्या मामाची हो. अरे जगामध्ये सगळ्यात मोठा डॉक्टर जर कोण असेल ना तर तो बाळू मामा आहे. ज्या ठिकाणी सगळे डॉक्टर हात टेकतात त्या ठिकाणी एकच मार्ग शिल्लक राहतो, तो म्हणजे आदमापूरचा बाळू मामा. तो जगाचा डॉक्टर आहे. तुम्ही सेवा करताय ना, बिंदास सेवा करा. कोण काय म्हणतंय कोण काय बोलतंय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. एवढा वेळच आपल्यापाशी नाही. एक लक्षात ठेवा, ही तर राबणारी ही तर सेवा करणाऱ्यानो लक्षात ठेवा, तुम्ही जगदुनियाचा विचार करू नका. कारण तुम्ही जे काम करताय त्याचा हिशोब घेणारा माझा देव बाळू मामा आहे आणि तुम्ही हिशोब बाळू मामाला द्यायचा. ते लक्षात ठेवा. कोण काय म्हणताय कोण काय ह्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. अरे कुणाला नावं ठेवली, कुणाचं नाव खराब केलं म्हणून अस्तित्व संपत नसतं. नाव तर त्यालाच ठेवलं जातं महाराज ज्याच्या नावाची चर्चा सदैव असते. बिंदास राहा. आपलं नाव ज्याच्यामुळे मोठं झालंय त्याचं नाव बाळू मामा आहे. तो जगाचा बाप आहे, जगाचा मालक आहे, तो आपला बाप आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्या जीवावरती चला, सुंदर अशी सेवा करा, सुंदर असं या ठिकाणी राबा, भव्य दिव्य कार्यक्रम करा. आश्चर्य वाटतंय मला ह्या गोष्टीची. शोकांती काय, पालखी आली होती तेव्हा बसायला जागा राहत नव्हती. आज हे झालं कशामुळं? मनामधली तिढी सोडून द्या आणि आपल्या देवासाठी या, देवासाठी राबा. हा ती सोनवणे परिवाराला आहे ते पण माहिती आहे मला, ठीक आहे. पण ते परिवार काय 2000 आहेत का काय? साधी गोष्ट आहे ती महाराज. हा ठीक आहे. सर्वांनी सेवा करा, सुंदर असं राबा, त्या भंडाऱ्याची सेवा करा. ह्या जगाच्या मालकानं कोणालाच मोकळं सोडलेलं नाही, कोणाला मोकळा सोडणार नाही. ह्या मामाला दुई फळी चालत नाही. माझ्या देवानं सांगितलं, माझ्या छबीना सोळ्यात फुट पाडसिला तर यमपुरी दाखविल, माझी निंदा विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला. ठीक आहे. जर ह्या कार्यामध्ये सहकार्य करता आलं नाही, जो सहकार्य करतो त्याला आडू नका आणि ह्या कार्यामध्ये पाय घालू नका. हा देव वेगळा आहे. ह्या देवाला साक्षात माझा देव माझ्या मामानं सांगितलं, अरे हाय की ग हाय मी खैराचा इंगुळ हाय, जपून हात लावा. हाय की ग हाय मी इकाचा प्याला हाय, जपून प्यावा. हाय की ग हाय मी बोराटीचा काटा हाय, जपून हात घाला. ठीक आहे. इतर देवासारखं ह्या देवाच्या जवळ येऊ नये. ही तर नीतिधर्मानं वागावं. माझ्या देवानं सांगितलं, ही तर नीतिधर्मानं वागसिला तर काय बी कमी पडू देणार नाही. ही तर सत्यानं वागसिला तर 4 दिवस सुखानं खासिला. ही तर चुकीनं वागसिला तर थोबाडीत खासिला. ही तर करिशिला चाकरी तर खासिला भाकरी, करशिला सेवा तर खासिला मेवा, माझा देवानं सांगितलेला आहे. म्हणून इथं या, सेवा करा, राबा. प्रसाद घेतल्यानंतर ज्यांना वाढण्याची सेवा करा, पंतरळ उचण्याची सेवा करा, भांडी धुण्याची सेवा करा. जमल त्या पद्धतीनं दान करा, अन्नदान करा आणि हा उत्सव सुंदर असा पार पडा अशी सर्वांना विनंती करतो. बराचसा टाइम झालेला आहे. झालेली सेवा माझ्या मामाच्या चरणावरती अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम.